नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन म्हणजे काय? तर ऑप्शनबद्दल बेसिक माहिती पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. ऑप्शन म्हणजे एक प्रकारे गुंतवणुकीवरचा विमा असतो. आता गुंतवणुकीवरचा विमा म्हणजे काय? तर थोडक्यात जे मोठे गुंतवणूकदार आहेत, तर त्यांची गुंतवणूक ही कोटीमध्ये असते. मग अशा वेळी जर अचानक मार्केट पडलं, तर त्याला काहीतरी अ, संरक्षण असावं म्हणून काय झालं होतं, ऑप्शन ही कन्सेप्ट किंवा संकल्पना अस्तित्वात आली होती. परंतु आजकाल काय होतंय मित्रांनो, जे छोटे ट्रेडर आहेत ते ऑप्शनमध्ये ट्रेडिंगचं करतात. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये रिटेलर ट्रेडरच जास्त असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला ही जे ट्रेडिंग आहे ऑप्शनचं हे जास्त रिस्की आहे आणि त्यात अ, जे काही नुकसान आहे किंवा लॉस आहे, ते लॉस जास्त होतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जवळपास 80% गुंतवणूकदार काय करतात? लॉस करतात. तर ट्रेडर काय करतात? लॉस करतात. तर सगळ्यात पहिले आपण ही जी कन्सेप्ट आहे ऑप्शनची, तर ही समजून घेऊया. समजा एखादा मोठा गुंतवणूकदार आहे आणि त्याने 10 कोटी रुपये किंवा 1 कोटी रुपये समजा 1 कोटी रुपये मार्केटमध्ये लावले आणि काही कारणास्तव मार्केट अचानक कोसळलं. समजा 1 आठवडाभर किंवा 1 महिनाभर अचानक मार्केट कोसळलं. अशा वेळी काय होतं, त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो. मग हा लॉस टाळण्यासाठी ऑप्शन नावाची कन्सेप्ट काढली. ही कन्सेप्ट काय करते? इन्शुरन्स प्रमाणे काम करते. ॲज अ इन्शुरन्स प्रमाणे काम करते. आणि याच्यामुळं काय होतं, त्या माणसाचा जो काही लॉस होतो, तो लॉस रिकव्हर होतो. त्याचे पैसे जे काही त्याचे लॉस गेलेत, ते काय होतात? रिकव्हर होतात. आता याच्यासाठी थोडंसं मी विमा कंपनीचं उदाहरण देतो, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल. आता समजा एखादी विमा कंपनी आहे आणि एखाद्या व्यक्तीने ₹10,000 भरून काय केलाय, या विमा कंपनीकडे हेल्थ इन्शुरन्स काढला 5,00,000चा. ओके. तर प्रीमियम त्याला आपण काय म्हणतो? प्रीमियम म्हणतो. जो आपण इन्शुरन्स कंपनीला देतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रीमियम म्हणतो. आता इथं तुम्ही पाहू शकता, की या व्यक्तीने काय केलंय फक्त ₹10,000 प्रीमियम भरला आणि त्याच्या अगेन्स्ट 5,00,000चा हेल्थ इन्शुरन्स काढला. आता याच्यामध्ये बघा, जर या व्यक्तीला काही झालं नाही किंवा अ, या व्यक्तीला किती फक्त 10,000 चीच काय आहे? रिस्क आहे. बरोबर की नाही? परंतु त्याच्या आगीच जर ह्या व्यक्तीला काही ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा काही या व्यक्तीला आजारी पडला, मोठा काहीतरी त्याला बायपास वगैरे करावं लागलं, तर या जी विमा कंपनी आहे, ही विमा कंपनीला 5,00,000 पर्यंत त्याला काय करायचं कॉम्पेन्सेशन किंवा त्याचं बिल भरायचंय. मग यांची रिस्क काय झाली? अनलिमिटेड झाली. काय झाली रिस्क? अनलिमिटेड झाली. आता समजा या व्यक्तीला काहीच झालं नाही, म्हणजे ना याचा ॲक्सिडेंट झाला, ना हा काय झाला, आजारी पडला. बरोबर. तर अशा वेळी काय होणार फक्त, या व्यक्तीचे ₹10,000 इन्शुरन्स कंपनीकडे गेलेले आहेत. ते त्याला काय परत मिळणार नाही. म्हणजे हा जर लॉस झाला तर लिमिटेड आहे. फक्त 10,000 चा लॉस आहे. बरोबर. परंतु जर तुम्ही इकडं बघितलं, तर यांना कसं आहे लॉस अनलिमिटेड आहे. म्हणजे ₹10,000 च्या अगेन्स्ट त्यांना किती 5,00,000 पर्यंत त्यांना पेमेंट करावं लागू शकतं. त्याच्यामुळे यांचं काय आहे, जो काही रिस्क आहे, लॉस आहे, तो अनलिमिटेड आहे. आता समजा 10,000 च्या अगेन्स्ट 5,00,000 इन्शुरन्स घेतलेला आहे आणि या व्यक्तीचा काही समजा ॲक्सिडेंट झाला आणि या व्यक्तीला समजा 3 किंवा 4,00,000 रुपयाचा खर्च आला, तर 10,000 च्या अगेन्स्ट एवढी रक्कम किंवा एवढ्या रकमेचं बिल विमा कंपनीला भरावं लागतं. म्हणजे याचा प्रॉफिट कसा झाला? अनलिमिटेड झाला. बरोबर. परंतु समजा या व्यक्तीला काहीच झालं नाही. हा एकदम फिट अँड फाईन राहिला. हा काय झाला? एकदम फिट अँड फाईन झाला 1 वर्षभर. तर या विमा कंपनीला फक्त किती मिळणार आहे? ₹10,000 मिळणार आहे. म्हणजे यांचा प्रॉफिट कसा झाला? लिमिटेड झाला. ठीक आहे. ही कन्सेप्ट आधी का समजावून सांगितली? तर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ते समजावून सांगतो, की ही कन्सेप्ट कशाप्रकारे काम करते. आता बघा
मी हीच स्लाईड घेतली फक्त त्याच्यामध्ये एक स्लाईड ॲड केली. त्यांना नाव दिलं ऑप्शन सेलर. आता ही जी स्लाईड होती ही विमा कंपनीसाठी वापरलेली होती, ही जी बिल्डिंगची स्लाईड. तर यांना आपण काय म्हणूया? ऑप्शन सेलर आणि दुसऱ्या बाजूला हा जो विमाधारक होता तो ऑप्शन बायर. म्हणजे याला ह्या कन्सेप्टला पूर्वी आपण इन्शुरन्स कंपनीचं नाव दिलं होतं. इन्शुरन्स कंपनी आणि याला आपण काय केलं आता इन्शुअर्ड पर्सन असं आपण काय केलं इथं गृहीत धरलंय. ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं पहिल्या याच्यामध्ये आपण बघितलं, की त्याला कसं असतं जे काही त्याला टाकायचं आहे ते फक्त 10,000 मध्ये 5,00,000चा इन्शुरन्स. तसं याच्यामध्ये पण काय असतं ऑप्शन बायरला लो कॅपिटल लागतं. परंतु ज्याला सेल करायचा आहे त्याला काय लागतं कॅपिटल? हाय कॅपिटल, जास्त कॅपिटल लागते. रिस्क लिमिटेड आहे. म्हणजे मागच्या स्लाईडमध्ये आपण जसं बघितलं, की त्याचे जर गेले तर 10,000 जाऊ शकतात. म्हणून त्याची काय रिस्क लिमिटेड आहे. परंतु त्याच्या अगेन्स्ट ₹10,000 च्या अगेन्स्ट हा जो ऑप्शन सेलर आहे, त्याला मे बी 20,000, 30,000, 40,000 कितीही रुपये त्याला द्यावे लागू शकतात. म्हणून त्याची रिस्क आहे अनलिमिटेड आहे. लॉस जर झाला तर याचे फक्त ₹10,000 जातील. लॉस जर झाला तर समजा यांनी ₹10,000 10K एवढेच याने जर भरलेले आहे, त्याचं फक्त इतके 10K जातील. परंतु त्याच्या अगेन्स्ट ऑप्शन सेलरला मात्र लॉस अनलिमिटेड आहे. बरोबर? आता प्रॉफिट अनलिमिटेड आहे. जसं मागच्या स्लाईडमध्ये आपण इन्शुरन्सच्या अनुषंगाने बघितलं, तसंच काय आहे, याने 10,000 भरले, तर मे बी एका दिवसात त्याचे 50,000 ही होऊ शकतात आणि 1,00,000 ही होऊ शकतात. बरोबर. त्याच्यामुळे याचा प्रॉफिट कसा आहे 10,000 च्या अगेन्स्ट अनलिमिटेड आहे. परंतु समजा समजा मार्केट या व्यक्तीच्या एनालिसिसच्या अपोझिट डायरेक्शनला गेलं. म्हणजे एनालिसिस काय झालं? चुकलं. एनालिसिस याचं चुकलं. अशा वेळी यांना जो प्रॉफिट होणार आहे तो फक्त किती होणार आहे? 10K. म्हणजे यांचा प्रॉफिट कसा आहे? लिमिटेड आहे. यांचा प्रॉफिट लिमिटेड आहे. परंतु याचा जो काही प्रॉफिट आहे तो 50,000 होऊ शकतो, 1,00,000 होऊ शकतो. म्हणजे याचा प्रॉफिट अनलिमिटेड आहे. तर मागच्या प्रमाणेच काय आहे, इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुर्ड पर्सन याप्रमाणेच सगळं याचं काय आहे, सूत्र चालतं. ऑप्शन ट्रेडिंग रिस्की आहे का? तर येस, डेफिनेटली रिस्की आहे. त्याचे 2 कारणं आहेत. एक म्हणजे एक्सपायरी. आता फ्युचरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक्सपायरी पाहिली असेल, तर याच्यामध्ये कसं असतं इंडेक्समध्ये तुम्हाला विकली आणि डेली या 2 प्रकारच्या एक्सपायरी असतात. तर स्टॉक्समध्ये काय असतं, तुम्हाला मंथली एक्सपायरी असते. आता या एक्सपायरीच्या दिवशी काय होतं, जर तुमचं एनालिसिस चुकलं, तर अशा वेळी तुमचा जो काही प्रीमियम आहे, म्हणजे समजा तुम्ही ₹10,000 त्याच्यामध्ये लावले, तर ते शून्य होऊ शकतात. तिथं तुमचा आणि त्या ट्रेडचा विषय संपतो. म्हणजे तिथं हातामध्ये काहीही उरत नाही आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये डिके व्हॅल्यू. डिके म्हणजे की त्याला टाईम व्हॅल्यू किंवा डिके व्हॅल्यू दोनही नावं आहेत. हे डिके व्हॅल्यू काय होतं, जसं समजा एक्सपायरीचा दिवस जवळ येतो, तसं काय होतं, याची जी व्हॅल्यू आहे टिकी व्हॅल्यू ती त्या प्रीमियममधून वजा होत जाते. समजा ₹10,000 प्रीमियम आहे आणि त्याच्यामध्ये ₹3,000 डीके व्हॅल्यू आहे. तर जसजशी एक्सपायरीची डेट जवळ येत जाईल, तसं काय होतं, ते ₹3,000 हळू-हळू, हळू-हळू झिरोकडे जात असतात. मग ही डीके व्हॅल्यू पण काय करते, ऑप्शन ट्रेडिंगला इफेक्ट करते. मग या 2 कारणामुळं काय असतं, ऑप्शन ट्रेडिंग हे रिस्की असतं. आता याच्यामध्ये बघा 2 कन्सेप्ट असतात. ऑप्शनमध्ये 2 कन्सेप्ट असतात. एक असतो कॉल आणि दुसरा असतो पुट. आता या कॉलला काय म्हणतात? कॉल युरोपियन. पण अगदी असं पुढं नाही. फक्त कॉल म्हणतात आणि लिहिताना सीई म्हणतात. म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये सीई म्हणतात. तर पुट साइडला पुट युरोपियन किंवा पीई म्हणतात. मग कॉल आणि पुट या 2 कन्सेप्ट याच्यामध्ये येतात. आता कॉल आणि पुट या 2 कन्सेप्ट पाहताना काय सगळ्यात कॉल कधी घेतात? तर स्टॉक किंवा इंडेक्स जर वर जाणार असेल, तर आपण काय करतो कॉल बाय करतो. त्यात काय होतं आपल्या कॉलची किंमत वाढते. म्हणजे समजा तुम्ही ₹10,000 भरून जर कॉल घेतलेला असेल, तर त्याचे 15 होणार, 20 होणार. जर स्टॉकची किंवा इंडेक्सची प्राइस वर जात असेल तर. आणि पुट कधी घ्यायचा असतो? जर तुमचं एनालिसिस असं सांगतंय, की या XYZ परिस्थितीमध्ये इथून हा स्टॉक खाली जाऊ शकतो. अशा वेळी काय होतं, तुमच्या तिथं पुट बाय करायचं आणि पुटची किंमत वाढत जाते. आता एक एक्झाम्पल पाहूया.
समजा हा स्टेट बँक इंडियाचा चार्ट आहे आणि इथं तुम्ही काय केलं ही ट्रेंड लाईन टाकली. ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतंय, की ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली इथं आणि इथून हा स्टॉक वरती जाणार आहे. असं तुमचं एनालिसिस सांगत असेल, तर इथं स्टॉक वर जाणार आहे असं सांगत असेल, तुम्हाला काय करायचा? कॉल बाय करायचा. जसं हा स्टॉक वरती जात जाईल, म्हणजे हा स्टॉक जसा वर जाईल, तसं त्या कॉलची किंमत पण अशी वर जाईल. ठीक आहे. त्याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध काय आहे, इथं एच-डी-एफ-सीचं बँकेत चार्ट आहे आणि तुम्ही याला काय केलं, इथं ट्रेंड लाईन टाकली. अशा ठिकाणी तुम्ही जर एनालिसिस केलेलं असेल, की ही ट्रेंड लाईन इथं ब्रेक झाल्यानंतर ही ट्रेंड लाईन इथं ब्रेक झाल्यानंतर इथून हा स्टॉक खाली जाऊ शकतो. अशा वेळी तुम्ही काय करणार? अशा वेळी तुम्ही तिथं स्टॉक जर खाली जाणार असेल, तर तुम्ही पुट बाय करणार. मग या केसमध्ये काय होतं, इथं हा स्टॉक खाली चालला, की याचा जो पुट असतो, तो पुट असा वर जातो. म्हणजे दोनही केसमध्ये आपल्याला कॉल असेल, पुट असेल, आपल्याला त्याची प्राइस वाढली पाहिजे. ठीक आहे. तर याप्रमाणे काय होतं, कॉल किंवा पुटचं याच्यामध्ये काम चालतं. आता बघा, यांना काय वाटते? आता हा डॉक्टर आहे. डॉक्टरला काय वाटतं? तर डॉक्टरला असं कधीही वाटत नाही, की लोकं आजारी पडू नये. ओके. तर त्याला असं वाटतं लोकं जर आजारी पडले तरच आपल्याकडे येतील. मेकॅनिकवाला आहे, त्याला जर असं कधी वाटणार नाही, की लोकांच्या गाड्या बिघडूच नये. गाड्या बिघडल्या तरच लोकं त्याच्याकडे येतील. वकिलाला असं कधी वाटणार नाही, की वर काही केस लागू नये किंवा तुमची भांडणं होऊ नयेत. जर केस लागल्या तुमच्यावरती तरच तुम्ही वकिलाकडे जाल. म्हणजेच हे सगळे लोकं तुमच्या अपोझिट विचार करतायत. त्याच्या अगेन्स्ट आपण काय विचार करतो, की मी कधीच आजारी पडू नये, माझी गाडी कधीच खराब होऊ नये, मला कधीच भांडणं किंवा कोर्ट कचेऱ्या केसेस होऊ नये. सेम ॲज ऑफ दॅट तर हा जो ऑप्शन सेलर आहे, याचा पण जो व्ह्यू असतो, हा तुमच्या अगदी अपोझिट असतो. याचा व्ह्यू जो असतो, तो अगदी कसा असतो आपल्या अपोझिट असतो. म्हणजे आपण जो विचार करतो, त्याच्या विरुद्ध बाजूचा विचार हा ऑप्शन सेलर करत असतो. ते कशाप्रकारे आपण बघूया. ऑप्शन बायर आहे आणि इथं कोण आहे? ऑप्शन सेलर आहेत. तर समजा स्टॉक वर जाणार असेल, तर मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं, तर आपण ऑप्शन बायरला काय करायचं असतं? कॉल बाय करायचा असतो. जर स्टॉक खाली जाणार असेल, तर ऑप्शन बायरला काय करायचं असतं? पुट बाय करायचा असतो. परंतु जर स्टॉक वर जाणार असेल, म्हणजे इथं स्टॉक जर वर जाणार असेल, तर ऑप्शन सेलर आपल्या विरुद्ध आपण कॉलचा विचार करतो, ऑप्शन सेलर काय करतो? पुट सेल करतो. म्हणजे तो काय करतो? आपल्या अपोझिट विचार करतो. ॲज ऑफ दॅट स्टॉक जर खाली जाणार असेल, तर आपण पुट बायचा विचार करतो. त्याच केसमध्ये ऑप्शन सेलर कॉल सेल करतो. म्हणजे तो काय करतो? आपल्या अपोझिट विचार करतो. ऑप्शन बायरच्या अनुषंगाने स्टॉक वर जात असेल, तर कॉल काय करतो? कॉलची किंमत वाढते आणि पुटची किंमत काय होते? खाली येते. स्टॉक वर जाताना कॉलची किंमत वाढते, पुटची किंमत खाली येते आणि स्टॉक जर खाली जात असेल, तर कॉलची किंमत खाली जाते आणि पुटची किंमत काय होते? वर जाते. तर या प्रकारे ऑप्शनमधल्या या कन्सेप्ट काम करत असतात. ऑप्शन सेलर बघा, ऑप्शन सेलरने जर मोठ्या प्रमाणामध्ये पुट सेल केला, तो पुट केव्हा सेल करणार हे मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं. जर मागची स्लाइड आपण जाऊन बघितली, तर इथं इथं तुम्हाला दिसतं तो पुट कधी सेल करणार? इथं मागच्या स्लाइडमध्ये पुट कधी सेल करणार तो? स्टॉक वर जाणार असेल तो काय करणार? पुट सेल करणार. तर त्याच प्रकारे तुम्हाला इथं बघायचंय, की जर ऑप्शन सेलरने मोठ्या प्रमाणामध्ये पुट सेल केला, तर समजायचं की स्टॉक वर जाणार आणि त्याच्या विरुद्ध जर ऑप्शन सेलरने मोठ्या प्रमाणात कॉल सेल केला, तर समजायचं की स्टॉक खाली येणार. म्हणजे ह्या 2 परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आता ऑप्शन सेलरने काय केले, हे आपल्याला समजण्यासाठी काय करतं, ऑप्शन चेन समजून घ्यावी लागते आणि ते ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर हे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये ऑप्शन चेनमध्ये बघणार आहोत.
तर कोणत्या स्टॉकमध्ये ऑप्शन करता येतं, तर जे स्टॉक तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनमध्ये असतात, तर त्याच स्टॉकमध्ये तुम्हाला ते करता येतं. सगळ्या स्टॉकमध्ये तुम्हाला ऑप्शन करता येत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, Googleवरती एफ-एन-ओ लिस्ट विथ स्टॉक लाईज असं तर टाइप केलं, तर तुम्हाला या सगळ्या स्टॉकची लिस्ट पाहायला मिळेल. ठीक आहे. तर हे ऑप्शनबद्दलचं सगळं बेसिक नॉलेज होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू अँड जय हिंद.